तर नमस्कार प्रेक्षक मंडळी हो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी होतं असं, जो सत्या आणि मंजू असतात दोघंही होळीची तयारी करत असतात. होळीला पेटवण्यासाठी येतात आणि आल्यानंतर लांबूनच आर्यन सगळं काही बघत असतो आणि त्यानंतर त्याच्या डोक्यात एकच प्लॅन असतो, की यांना होळी करू द्यायची नाही. त्यानंतर तो त्यांना कॉल करतो मंजूला आणि मला अडचण आहे असं बोलतो दुसऱ्या नंबरवरून बाईच्या आवाजामध्ये आणि मंजूला बोलतो, "लवकरात लवकर माझ्या मदतीसाठी या." पण सत्य तिथं सत्य त्याच्या पोरांना आणि त्याच्या भावाला जयदीपला पाठवतो आणि गेल्यानंतर ते तिथं बघतात तर फक्त होळी असते आणि त्यानंतर ते सत्याला येऊन सांगतात, की "तिथं तर सत्यदादा काहीच नाहीये रे. आपल्याला कोणीतरी फेक कॉल केलता." तर मंजू आणि सत्या बोलतो, "मला 100% खात्री होती वाघमारे. तो तोच व्यक्ती आहे आणि त्यानेच हे सगळं केलं आहे." आणि त्याची इच्छा नव्हती का आपण दोघांनी एकत्र होळी करावी. ते सगळं झाल्यानंतर जो सत्य असतो, सत्याला त्या आर्यनचा कॉल येतो आणि तो बोलतो, "तू व्यवस्थित केलं नाही सत्या. तुला सोडणार नाही मी." तर आर्यन सत्या बोलतो, "ए जाई तुला जे करायचं आहे ना ते करून घे. तुझे डाव आम्ही उधळून टाकू. तू आमच्या नादाला नको लागून." त्यानंतर तो फोन कट करतो. दुसरीकडं मम्मी साहेबांना दोघं जण होळी करतात. दुसऱ्या दिवशी मम्मी साहेब एका कार्यक्रमात जातात आणि तिथं सिक्युरिटीला मंजू आलेली असते. तर मंजूचा अपमान करतात मम्मी साहेब. त्यामुळं आर्यन ज्या मम्मी साहेब आहे त्या डीपीत करंट सोडून देतो. जिथं उदघाटनाला त्या गेलेल्या असतात तिथं करंट सोडतो आणि त्या करंटमुळं जी स्विच चालू करायला मम्मी साहेब जातात उद्घाटनाला आणि तेवढेच ते तिथं चिटकतात. आर्यन अशा पद्धतीनं मंजूचा बदला घेतो मम्मी साहेबांना त्रास देऊन.